जिजाऊ सराव केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आपण पाहत आहात भारतीय रेल्वे भरती NTPC 2024 संदर्भात महत्त्वपूर्ण प्रश्नांचा सराव. आजचा प्रश्नसंच 14. यामध्ये आपण GK सोबतच GSचे देखील प्रश्न पाहू. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा प्रश्न पहिला आहे, शिलाँग कोणत्या राज्याची राजधानी आहे? पर्याय आहेत अ मणिपूर, ब मेघालय, क त्रिपुरा, ड आसाम. आणि योग्य उत्तर आहे पर्याय ब मेघालय या राज्याची शिलाँग ही राजधानी आहे. शिलाँग यापूर्वी आसामची राजधानी होती. 1972 मेघालय आसामपासून वेगळे झाले, त्यामुळे त्यासोबतच शिलाँग देखील आसामपासून वेगळे झाले. तेव्हापासून शिलाँग ही मेघालयची राजधानी बनली. सध्या दिसपूर ही आसामची राजधानी आहे. 1897 शिलाँगला भूकंपाने पूर्ण उद्ध्वस्त शिलाँग हे झाले होते, परंतु त्याची पुनर्दुरुस्ती करण्यात आली व सध्या शिलाँगला पूर्वीचे स्कॉटलँड म्हटले जाते. प्रश्न दुसरा, पंचशील सिद्धांत कोणत्या दोन देशांमधील संबंधांचा भाग होता? पर्याय आहेत अ भारत आणि चीन, ब भारत आणि पाकिस्तान, क भारत आणि नेपाळ, ड भारत आणि बांगलादेश. आणि योग्य उत्तर आहे पर्याय अ भारत आणि चीन या दोन देशांमधील पंचशील सिद्धांत हा करार केला होता. 29 एप्रिल 1954 या दोन देशांमध्ये हा करार करण्यात आला. या करारामध्ये एकूण 5 तत्त्वे आकारण्यात आली. सार्वभौमत्व, गैरआक्रमकता, समानता, शांतता, देशांतर्गत व्यवहारात हस्तक्षेप न करणे या 5 तत्त्वांचा यामध्ये समावेश होता. भारत व चीनमधील सीमाविवाद जो झाला होता तो मिटवण्यासाठी हा करार करण्यात आला होता व मैत्रीपूर्ण संबंध ठेवणे हा त्यामागील मुख्य उद्दिष्ट होते. प्रश्न तिसरा, खालीलपैकी कोणता धातू सर्वात हलका आहे? पर्याय आहेत अ सोने, ब लिथियम, क प्लॅटिनम, ड तांबे. आणि योग्य उत्तर आहे पर्याय ब लिथियम हा धातू सर्वात हलका आहे. लिथियम हा सर्वात हलका घन धातू आहे. हा धातू दिसायला चांदीसारखा असतो. हा एक अल्कली धातू आहे. तर सर्वात हलका द्रव धातू गॅलियम आहे व सर्वात हलका वायू धातू हायड्रोजन आहे. प्रश्न चौथा, भूकंपाच्या वेळी कंपन मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? पर्याय आहेत अ सिस्मोग्राफ, ब बॅरोमीटर, क हायड्रोमीटर, ड स्पीडोमीटर. आणि योग्य उत्तर आहे पर्याय अ सिस्मोग्राफ हे यंत्र भूकंपाच्या वेळी वापरले जाते. भूकंपाच्या वेळी जमिनीचे होणारे कंपन मोजण्यासाठी सिस्मोग्राफ किंवा सिस्मोमीटर हे यंत्र किंवा साधन आपण म्हणू शकतो ते वापरले जाते. तर कंपन मोजण्याच्या एककाला रिश्टर स्केल असे म्हणतात. प्रश्न 5वा, व्हिटॅमिन सीचे रासायनिक नाव काय आहे? पर्याय आहेत अ रेटिनॉल, ब टोकोफेरॉल, क नायसिन, ड ॲस्कॉर्बिक ॲसिड. आणि योग्य उत्तर आहे पर्याय ड ॲस्कॉर्बिक ॲसिड हे व्हिटॅमिन सीचे रासायनिक नाव आहे. आपल्या शरीरासाठी एकूण 13 जीवनसत्वे आवश्यक असतात. त्यापैकी 8 जीवनसत्वे ही एकट्या बी जीवनसत्वापासून मिळतात, त्यालाच बी कॉम्प्लेक्स असे म्हणतात. व्हिटॅमिनचे प्रकार तुम्हाला माहिती असतील, पण व्हिटॅमिनचे रासायनिक नाव व रासायनिक सूत्रे या व्हिडिओमध्ये पाहू. व्हिटॅमिन एचे रासायनिक नाव आहे रेटिनॉल, तर रासायनिक सूत्र आहे C20H30O. व्हिटॅमिन बीचे 8 प्रकार पडतात, त्याबद्दलही खूप काही माहिती घेण्यासारखी आहे. तुम्हाला जर त्याबद्दल माहिती हवी असेल की त्यामध्ये कोणकोणते प्रकार येतात व कोणते काय येत नाहीत, तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण पुढील व्हिडिओमध्ये ते घेऊन टाकू. व्हिटॅमिन B1चे रासायनिक नाव आहे थायमिन, तर रासायनिक सूत्र आहे C12H17N4OS. आणि या व्हिटॅमिनचे रासायनिक नाव आहे ॲस्कॉर्बिक ॲसिड. आणि रासायनिक सूत्र आहे C6H8O6. व्हिटॅमिन डीचे रासायनिक नाव आहे कॅल्सिफेरॉल, तर रासायनिक सूत्र आहे C28H44O. आणि व्हिटॅमिन ईचे रासायनिक नाव आहे टोकोफेरल, त्याचे रासायनिक सूत्र आहे C29H50O2. आणि शेवटचं व्हिटॅमिन के याचे रासायनिक नाव आहे फायलोक्लिनोन आणि रासायनिक सूत्र आहे C31H46O2. यापैकी 9 व्हिटॅमिन हे पाण्यात विरघळतात, तर 4 चरबीमध्ये विरघळतात. या 9 मध्ये व्हिटॅमिन सी व बी कॉम्प्लेक्स म्हणजेच एकूण बीचे 8 प्रकार हे सर्व मिळून 9 व्हिटॅमिन होतात, ते पाण्यामध्ये विरघळतात. तर बाकीचे उरलेले 4 व्हिटॅमिन हे चरबीमध्ये विरघळतात.
प्रश्न 6वा मानवी रक्ताचा सामान्य pH स्तर काय असतो? पर्याय आहेत अ 6.0, ब 8.0, क 7.4, ड 9.5 आणि योग्य उत्तर आहे पर्याय क 7.4. pH म्हणजेच पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन. सामान्य pH स्तर 7.35 ते 7.45 एवढा असतो तर त्याची सरासरी ही 7.40 असते. pH स्तराद्वारे रक्तातील आम्लाचे प्रमाण मोजले जाते. प्रश्न 7वा विद्युत प्रवाह मोजण्यासाठी कोणते यंत्र वापरले जाते? पर्याय आहेत अ व्होल्टमीटर, ब ओममीटर, क एमीटर, ड गॅल्व्हॅनोमीटर आणि योग्य उत्तर आहे पर्याय क एमीटर. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न लक्षपूर्वक वाचा. एमीटर हे विद्युत प्रवाह मोजण्याचे एक साधन आहे, तर अँपिअर हे विद्युत प्रवाह मोजण्याचे एक SI एकक आहे. काही वेळेस गोंधळ होतो व आपण अँपिअर हे पाठ केलेले असते, त्यामुळे आपण कधीकधी पर्यायामध्ये जर अँपिअर असेल तर तेच उत्तर देऊन टाकतो. फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ आंद्रे मेरी अँपिअर यांच्या नावावरून विद्युत प्रवाहाच्या एककाला हे नाव देण्यात आले. प्रश्न 8वा सामान्य तापमानाला कोणता धातू द्रव रूपात आढळतो? पर्याय आहेत अ पारा, ब सोने, क चांदी, ड तांबे आणि योग्य उत्तर आहे पर्याय अ तारा. हा धातू सामान्य तापमानाला द्रव रूपात आढळतो, तर इतर धातू घन रूपात आढळतात. सामान्य तापमानाला पारा हा एकमेवच असा धातू आहे जो द्रव रूपात आढळतो. गॅलियम, सिझियम, रुबिडियम हे धातू सामान्य तापमानाजवळ आल्यावर हे द्रव स्वरूपात आढळतात. सामान्य तापमान हे 37° ते 38° सेल्सिअस असे असते, तर पारा हा 38.8° सेल्सिअसवर द्रव रूपात आढळतो. गॅलियम 90° सेल्सिअसवर, तर सिझियम 28.5° सेल्सिअसवर, तर रुबिडियम 39° सेल्सिअसवर द्रव रूपात आढळतो. प्रश्न 9वा कर्करोग संशोधनासाठी दिले जाणारे नोबेल पारितोषिक कोणत्या क्षेत्रात दिले जाते? पर्याय आहेत अ रसायनशास्त्र, ब भौतिकशास्त्र, क औषध, ड साहित्य आणि योग्य उत्तर आहे पर्याय क औषध. या औषधशास्त्रात नोबेल पारितोषिक कर्करोग संशोधनासाठी नोबेल पारितोषिक दिले जाते. नोबेल पारितोषिक हे एकूण 5 क्षेत्रात दिले जाते: रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, साहित्य, जागतिक शांतता, शरीरविज्ञान व औषधशास्त्र. जेम्स ॲलिसन व तासुको होन्जो यांनी कर्करोगावरील उपचार करून सर्वात मोठी मदत केली आहे. 2018 साली त्यांना औषधशास्त्रात या संशोधनासाठी नोबेल पारितोषिक देण्यात आले. प्रश्न 10वा विद्युत प्रवाहाच्या शोधासाठी ओमचा नियम कोणत्या वैज्ञानिकाने दिला होता? पर्याय आहेत अ ओम, ब आइन्स्टाईन, क न्यूटन, ड गॅलिलिओ आणि योग्य उत्तर आहे पर्याय अ ओम. या वैज्ञानिकांनी विद्युत प्रवाहाच्या शोधासाठी हा नियम दिला होता. जॉर्ज सायमन ओम हे जर्मन शास्त्रज्ञ होते. त्यांनी या नियमाचा शोध लावला. या नियमानुसार विद्युत सर्किटमधील प्रवाह, प्रतिकार आणि विद्युत दाब यांचे संबंध स्पष्ट मोजता येतात. याचे सूत्र V = R × I. V म्हणजेच व्होल्टेज, R म्हणजेच रेसिस्टन्स म्हणजे प्रतिकार, तर I म्हणजेच करंट म्हणजेच विद्युत प्रवाह. प्रश्न 11वा भारताचा पहिला कृत्रिम उपग्रह कोणता आहे? पर्याय आहेत अ भास्कर, ब आर्यभट्ट, क रोहिणी, ड स्पुतनिक आणि योग्य उत्तर आहे पर्याय ब आर्यभट्ट. हा भारताचा सर्वात पहिला कृत्रिम उपग्रह आहे. 19 एप्रिल 1975 मध्ये आर्यभट्ट हा कृत्रिम उपग्रह सोव्हिएत युनियनमधील अंतराळ प्रक्षेपण केंद्रातून पृथ्वीभोवती सोडण्यात आला होता. तर जगामध्ये सर्वप्रथम 4 ऑक्टोबर 1957 मध्ये स्पुतनिक हा कृत्रिम उपग्रह सोव्हिएत युनियन संघटनेने पृथ्वीभोवती सर्वप्रथम सोडला होता. प्रश्न 12वा चुंबकीय आकर्षण हे कोणत्या धातूसाठी असते? पर्याय आहेत अ सोने, ब तांबे, क लोह, ड ॲल्युमिनियम आणि योग्य उत्तर आहे पर्याय क लोह. या धातूसाठी चुंबकीय आकर्षण असते. चुंबक हे फेरोमॅग्नेटिक वस्तू व धातूंना आकर्षित करतात. लोह, निकेल, कोबाल्ट, गॅडोलेनियम, लोडेस्टोन, मॅंगनीज व पोलाद हे धातू फेरोमॅग्नेटिक धातूंमध्ये मोडतात, त्यामुळे चुंबक हे त्यांना आकर्षित करतात. प्रश्न 13वा DNA पूर्ण रूप काय आहे? पर्याय आहेत डिऑक्सिरिबोन्यूक्लिक ॲसिड, ब डिनिट्रोजन ॲसिड, क डायरेक्ट न्यूक्लिक ॲसिड,
डबल नायट्रोजन ॲसिड. आणि योग्य उत्तर आहे पर्याय अ, डिऑक्सिरिबोन्युक्लिक ॲसिड हे डीएनएचे पूर्ण रूप आहे. डीएनए पृथ्वीवरील प्रत्येक सजीवांमध्ये आढळून येते. मानवी शरीरात 2 प्रकारचे डीएनए आढळतात. पहिला ऑटोसोमल डीएनए तर दुसरा मायटोकॉन्ड्रियल डीएनए. यामुळे सजीवांचा आकार, रचना, त्यांची वाढ व आनुवंशिकता या समजून येते. प्रश्न 14वा. भारतातील सर्वात मोठी हायड्रोइलेक्ट्रिक परियोजना कोणती आहे? पर्याय आहेत अ. भाकरा नांगल, ब. नागार्जुन सागर, क. कोयना, ड. टिहरी. आणि योग्य उत्तर आहे पर्याय ड. टिहरी हा भारतातील सर्वात मोठी हायड्रोइलेक्ट्रिक परियोजना आहे. हायड्रोइलेक्ट्रिक परियोजना म्हणजेच जलविद्युत प्रकल्प. तर भारतातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प हा टिहरी धरणावर आहे. तसेच टिहरी धरण हे जगातील 10 धरणांपैकी मोठे धरण आहे. या जलविद्युत प्रकल्पाची क्षमता सुमारे 2400 मेगावॅट इतकी आहे. तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोयना नदीवरती आहे. याची क्षमता ही 1960 मेगावॅट इतकी आहे. प्रश्न 15वा. लाल रक्तपेशी कुठे तयार होतात? पर्याय आहेत अ. यकृत, ब. अस्थिमज्जा, क. फुफ्फुस, ड. किडनी. आणि योग्य उत्तर आहे पर्याय ब. अस्थिमज्जा या ठिकाणी लाल रक्तपेशी तयार होतात. तसेच पांढऱ्या रक्तपेशी देखील तिथेच तयार होतात. हाडांच्या आतमध्ये जो मऊ पदार्थ असतो त्यांना अस्थिमज्जा म्हणतात. लाल व पांढऱ्या हे दोन्ही पेशी तिथेच तयार होतात. लाल रक्तपेशी ऑक्सिजन वाहून नेण्याचे कार्य करतात, तर पांढऱ्या पेशी या रोगांपासून बचाव करण्याचे कार्य करतात. त्यामुळे जेव्हा केव्हा आपण आजारी असू, एखादा मोठा आजार वगैरे पकडला तर डॉक्टर आपल्याला पांढऱ्या पेशी वाढवण्याचा सल्ला देतात. जोपर्यंत आपल्या पांढऱ्या पेशी वाढत नाहीत तोपर्यंत आपण त्या आजारापासून बरे होणार नाही असे डॉक्टरांचे म्हणणे असते. 16वा. इलेक्ट्रिक बल्बचे तंतू कोणत्या धातूपासून बनलेले असतात? पर्याय आहेत अ. तांबे, ब. टंगस्टन, क. ॲल्युमिनियम, ड. लोखंड. आणि योग्य उत्तर आहे पर्याय ब. टंगस्टन या धातूपासून इलेक्ट्रिक बल्बचे तंतू बनलेले असतात. इलेक्ट्रिक बल्बमध्ये उच्च तापमान असते, त्यामुळे बल्ब चालू केल्यावर तो काही वेळातच गरम होतो. त्याप्रमाणे टंगस्टनमध्येही काही खास गुणधर्म असतात, ज्यामुळे तो उच्च तापमानावर इतर धातूंप्रमाणे वितळत नाही. उलट तो गरम झाल्यानंतर पांढरा प्रकाश सोडतो, त्यामुळे याचा वापर इलेक्ट्रिक बल्बमध्ये जास्त केला जातो. प्रश्न 17वा. भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे? पर्याय आहेत अ. पद्मविभूषण, ब. पद्मश्री, क. भारतरत्न, ड. पद्मभूषण. आणि योग्य उत्तर आहे पर्याय क. भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. 1954 मध्ये भारतरत्न पुरस्कार देण्यास सुरुवात झाली. सी. राजगोपालाचारी यांना प्रथम भारतरत्न पुरस्कार देण्यात आला, तर महिलांमध्ये इंदिरा गांधी यांना 1971 मध्ये भारतरत्न पुरस्कार देण्यात आला. प्रश्न 18वा. वंदे मातरम या गीताचे रचनाकार कोण होते? पर्याय आहेत अ. रवींद्रनाथ टागोर, ब. बंकिमचंद्र चॅटर्जी, क. सुभाषचंद्र बोस, ड. शरदचंद्र चट्टोपाध्याय. आणि योग्य उत्तर आहे पर्याय ब. बंकिमचंद्र चॅटर्जी हे वंदे मातरम या गीताचे रचनाकार होते. 1876 मध्ये आनंद मठ या कादंबरीत सर्वप्रथम हे गीत प्रकाशित झाले होते. तर सर्वात अगोदर रवींद्रनाथ टागोर यांनी राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनात हे गीत गायले होते. प्रश्न 19वा. राष्ट्रीय शिक्षण धोरण कोणत्या वर्षी लागू करण्यात आले? पर्याय आहेत अ. 2018, ब. 2019, क. 2020, ड. 2021. आणि योग्य उत्तर आहे पर्याय क. 2020 साली राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू करण्यात आले. तर त्याही अगोदर भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 1968 मध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू केले होते. त्यांच्यानंतर 2020 मध्ये नरेंद्र मोदी यांनी नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू केले. जुन्या शिक्षण धोरणानुसार 10+2 अशी याची रचना होती. म्हणजे 10वीपर्यंत ते 12वीपर्यंत नियमानुसार हे विद्यार्थ्यांना शिक्षण बंधनकारक होते. तर नवीन शिक्षण धोरणानुसार ती 5+3+3+4 अशी रचना करण्यात आली. म्हणजेच 3 ते 8 वयोगटात बालशिक्षण, 8 ते 11 वयोगटात प्राथमिक शिक्षण, 11 ते 14 वयोगटात माध्यमिक शिक्षण, तर 14 ते 18 वयोगटात उच्च माध्यमिक शिक्षण अनिवार्य करण्यात आले. यांचा अर्थ एकच असला तरी त्या रचनेमध्ये थोडाफार बदल करण्यात आला. राष्ट्रीय शिक्षण धोरण यालाच NEP असे म्हटले जाते. NEP म्हणजेच नॅशनल एज्युकेशन पॉलिसी.
प्रश्न 20वा. भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते? पर्याय आहेत: अ. पंडित जवाहरलाल नेहरू, ब. वल्लभभाई पटेल, क. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, ड. महात्मा गांधी. आणि योग्य उत्तर आहे पर्याय ब. वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले उपपंतप्रधान होते. सरदार वल्लभभाई पटेल हे स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान तसेच पहिले गृहमंत्री देखील होते. भारतीय संविधानानुसार उपपंतप्रधान हे पद अनिवार्य नाही, त्यामुळे सध्या ते अस्तित्वात नाही. मात्र जर गरज असेल तर पंतप्रधान त्यांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती केंद्रीय मंत्रिमंडळातील वरिष्ठ सदस्यांपैकी एकाची उपपंतप्रधान म्हणून नेमणूक करू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, आपले व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच कमेंट देखील करत जावा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन देखील प्रेस करत जावा, म्हणजे जेव्हा केव्हा माझे व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. हे मी व्हिडिओच्या मध्ये घेत नाही, कारण काही विद्यार्थी मध्ये बोलल्यानंतर बोर होतात किंवा तसेच अभ्यासाची लिंक तुटते, त्यामुळे मी मध्ये घेत नाही तर शेवट घेत असते. त्यामुळे प्लीज व्हिडिओला लाईक करत जावा.